घरात माणसं राहणार नाहीत. 1 2 हे दहावे बिवे बंद होणार. आता 10व्याचं आता पॅकेज निघणार बामणाला. पॅकेज लग्नाचं काय निघतंय आता पॅकेज, तसं 10व्याचं पॅकेज निघणार बामणाला. कावळाही तू चाल, भातही तू शिजव, आणि चप्पी तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठेवलंय त्याचा कर. नाही बंद होणार हे सगळं. माणुसकीच संपली. भाऊबंद राहिले नाही. वाडा उलातला. माणसं कुठे? चांगल्या चांगल्या माणसाने बापाच्या दाव्याचे नाहीचे पैसे बुडवले. बाबाचं सुद्धा प्रवचन संपले. बा कीर्तन करायला सुद्धा पैसे मागायचे लय पानसं येत. माणसं पसायला जातं इथून निघून बाबाला टाकला खाटा पैसे. बरं पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे का नाही? मग त्या बाबाला एकदा नव्हतं तुम्हाला कोणी फोन केला तो म्हणला मी बळच आलो का काय. मग तो बाबालाही हुशार. बाबा हुशारच राहते महाराज. तो चप्पी केलेला सापडितो. तो चप्पीवाल्या जवळ गेला म्हणला राम राम. तो म्हणला मी चुलत भाऊ आहे. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. मग जो खरा मालक राहतो तो गुतेल राहतो. ताटावते तीळ सोडाय. हा त्याला सापडे गेला. आता काय करीन. राम राम. तो तर याच्या पुढचा निघला. तो म्हणला काय तुमचं आमच्या वडिलांवर प्रेम. तुम्हाला प्रेमाला वाघ पेट्रोल पुरते ते. पूर्वी आमच्या आई घर जाळायची. घर जाळायची. ताशी वाकायची. वाकून जाळायची मस्त. पोरग रडायला लागलं का ती मांडीवर घ्यायची पाठीवर. मस्त पोरग पाठीवर चिटकून राहायचं. आता पोराच्या आईनं तिच्या मापाचा झाडू आणला. आता पोरानं उडी हाणावं कुठं बुवा. मग हा काय चेंज आहे का. पूर्वी आमची आई कीर्तनाला यायची आणि पोरग मस्तपैकी मांडीवर घेऊन बसायची. पोरग रडायला लागलं का मांडीवर आडवं टाकायची. लांब लचक पदर असायचा. हिंदू संस्कृती आमची. गोलाकार कुंकू, हाताला बांगडी, वजनदार स्त्री दिसायची आमची. पदराखाली पोरग झाकायची. मस्त स्तनातलं दूध पाजायची. शेजारच्या बाईला कळत नव्हतं पोरग दूध पित आहे. कारण पूर्वी स्त्रीकडे पदर असायचा आणि तो पोराला मिळायचा. आता पोराची आई जीन पॅन्ट आणि टी शर्ट घालते. पोर झाकायचं कुठं बुवा. आणि याला लोकांनी काय नाव दिलं चेंज. अरे ज्या दिवशी आईबा वृद्धाश्रम बंद होईल, ज्या दिवशी महिलांवर होणारे अन्याय बंद होतील आणि ज्या दिवशी हिंदू संस्कृती जागी होईल त्या दिवशी खरा चेंज. ज्या दिवशी आमची ट्युशन वरून सुटलेली मुलगी बिनधास्तपणे व्यक्ती 4 किलोमीटर प्रवास करेल तेव्हा आमची मुलगी सुरक्षित राहील. जेव्हा आमची एक ऑफिस मधून सुटलेली ऑफिस मधली बाई सायंकाळच्या वेळेस सुद्धा डामाडौलात 5 किलोमीटर गाडीत पायी येईल त्या दिवशी आमची स्त्री सुखी झाली. आणि ज्या दिवशी आमचा शेतकरी रुपयाचं कर्ज न घेता अंगणात सुखी झोपेल त्या दिवशी खरी क्रांती झाली. ज्या दिवशी प्रत्येक तरुण पोरे निर्व्यसनी राहून लग्न साधं करण्याचा संकल्प करेल त्याच दिवशी अशी कीर्तन महोत्सव सफल होतील.